सुरुवात थोडी आळसानेच झाली आहे. जसं काल होतं त्याच कपड्यात निघालं, कारण की आंघोळ नाही केली आहे. उन्हातनं फिरायचं आहे थोडं. आता उद्या मुंबईला निघणार आहे सकाळी, सो थोडं खरेदी वगैरे करायची आणि उन्हात फिरायचं म्हणून मी आंघोळ केलीच नाही आहे. सो बोललो जे होतं तेच घालतो आणि तसाच जातो. तर चाललं आहे मार्केटला. ऑलमोस्ट आता एक अंदाज पकडा की 12:15 झालेत. हां म्हणजे 12:15च झालेत आणि लगेच जाऊन येईन मार्केटला. बाकी नंतर सगळं पॅकिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आजचा प्लॅन असा काहीच नाही, फक्त आराम आहे. दुपारी थोडंसं क्रिकेट वगैरे खेळू आणि पॅकिंग वगैरे करून संध्याकाळी लवकर सगळं रॅपअप करून रात्री लवकर झोपू. बिकॉज सकाळी आपल्याला मुंबईला जायचं आहे. मंडेपासून तीच बोरिंग लाईफ परत चालू करायची आहे. सो आता लगेच जाऊन येतो. आणि आपली बाईक इकडे, म्हणजे घर तिकडे पण जायला वाट नसल्यामुळे बाईक इकडे लावायला लागते. आणि कार पण 2 दिवस इकडेच उभी आहे. तिला स्टार्ट नाही केलं आहे, काहीच नाही, अशी जशी तशी उभी आहे. आज तिला वॉश करतो जरा दुपारी, काय काम तर आहे नाही असं. सो वॉश करेन. आई शपथ, एवढा डेंजर जेवलो आहे ना. किती पण खातोय, दर 2-2, 3-3 तासाने खातोय, दर 15-15, 20-20 मिनिटाने खातोय. मग पोटच नाही भरत आणि सगळं खाल्लेलं जिरतंय. आजचं स्पेशल मेनू होता ना थोडासा. हे बघा, हे अजून जेवतंय. आई हाय कर. आजचं स्पेशल आमच्याकडे होतं अलकुलची भाजी. काय बोलतात ह्याला? अलकुलची वडी. ऑल कूल गाईस. चला आता आम्ही चाललो परत क्रिकेट खेळायला. स्टम्प्स काढतो जरा. आणि मी चप्पल शोधतोय माझी, कालपासून मला भेटत नाही. कुठल्या दरवाजाला काढली आहे काय कळेना झालं आहे. जरा चप्पलचं शोध घेतो. बघितलं ना, पहिल्या दरवाजाने निघालो, ही बघ चप्पल भेटली. पहिल्या दरवाजाने निघालो, दुसऱ्याला आलो किचनमध्ये, तिसऱ्याला चप्पल भेटली आहे. आणि हे बघा इकडे जेवतातच आहेत. आणि आम्ही तिकडे चाललो आहे खेळायला क्रिकेट, त्या साईडला सावळीत. भेटूया जरा, क्रिकेट खेळूया थोडंसं. भेटूया आपण क्रिकेट खेळूया. चला. ठीक आहे, तू कायची पाहिजे नाही बघ. या बॉल आणलेला आहे अशा प्रकारे. आम्ही क्रिकेट खेळतो, तो बॉल तिकडे गेला, तो बॉल आणायला गेलेला. आणि हा बघा लोकांच्या कैऱ्यात चोरतो. इकडे थांब. इकडे हे काय केलंयस तू? पहिला याला रस्सी बांधली. पण कशाला? काठी ऍक्च्युली छोटी पडली बॉल काढायला. कुठे गेलाय? नाही तर तारा लागतात पाठीला. कुठे गेलाय बॉल? बॉल तिकडे गेला आहे. कुठे? त्या मळीत बॉल गेला. भाऊच्या घरात बॉल गेला तिकडे. तारा टोचा लागलेत. आणि हा अंगाला 15 मिनिटापासून हे करतोय. एवढ्यात त्याने जाऊन तिकडे बॉल आणला असता. तर चटईवर बसण्याच्या पट्ट्याने मी बांधले आणि रशीने बांधले. हा काय थांब. चटईचा पट्टा असतो जो खुर्चीला, त्याच्याने बांधलाय. हावाला आणि रशीने बांधले. जा काढ जा. गाडी खूप जास्त खराब झाली, जसं तुम्हाला सकाळी दाखवलं. खराब असं नाही, पण उद्या ट्रॅव्हल करायचं आहे. रोड प्रेझेन्स थोडासा दिसला पाहिजे आपल्या गाडीचा. गपरे सकाळ झाली आहे काय कॉकॉ करतं. थोडंसं वॉश करूया, गाडीला चमकवूया, कारण की मशीन आपली जेवढी साफ असेल तेवढा जास्त छान दिसते ना. आणि तसं तर इकडे आहे तसं इकडे वॉशिंग सेंटर आहे, पण स्वतःची गाडी धुण्यात जी मजा आहे ती त्याच्यात नाही येत. बाकी आपल्या गाडीने या राईडला जो ॲव्हरेज दिला आहे एकच नंबर. चुंबा पप्पी बाईकच्या ओठांवर.
म्हणजे ऑलमोस्ट 290 की किती किलोमीटर बोललेलो मी 300 किलोमीटर आय थिंक सो 300 किलोमीटर चालली एका फुलमध्ये. सॉरी इफ आय एम रॉंग, माझ्या आता लक्षात नाही, बट मस्तच चालली गाडी. छोटीवाली झाली आता मोठीवाली. बाईक आणि कार तर धुवून झाली. आता अजून एक नवीन काम आहे. बाय द वे मी तुम्हाला जे सांगत होतो की एक अजून आमच्या घराच्या व्यतिरिक्त अजून एक जागा आहे, म्हणजे आमचीच आहे. सो ही स्पेस आहे ती. आणि आता इथे काहीतरी करायचं आहे, म्हणजे मला माहिती नाही, मला सांगितलं स्कूटरवर घेऊन मी आणलं आहे. कुठली तरी पाईपलाईन खोलायची आणि तिकडे नवीन पाईप आणि कपलर वगैरे फिट करायचं आहे. कुठे ते मला माहीत नाही, मला आणायला सांगितलं, मी आणलं आहे. आता बघूया, एक काम नवीन अजून ॲड झालं आहे आपल्या लाईफमध्ये. इथे पक्षी मस्त येतात, पण हे पाणी घालायचं टाईम आहे ना, ह्या टायमाला खूप जास्त पक्षी येतात तिकडे. हा कुठे दिसत पण नाही तो, दिसत नाही तो, कारण की झाड आहे त्याच्या मागे, वायरच्या मागे. जस्ट उडाला दादा. चला काम संपवतो, तुम्हाला वेळ भेटला असं दाखवेन पण काय काम आहे. तहान लागली म्हणून पाणी पितोय आणि शेतातलं पाणी. ए दगडा जरा इकडे ये रे, मदतीला मित्रा. वय सर काय करतो, तहान लागली म्हणून बोरिंगचं पाणी प्यालो. आई शपथ, एवढी गोड चव आहे, एक नंबर पाणी आणि थंडगार आहे. माझा आउटफिट बघून तुम्हाला समजलं असेल की हो लवकर येईल. तर माझा आउटफिट बघून तुम्हाला कळलं असेल की परतीचा प्रवास चालू झालेला आहे. बेसिकली आम्ही निघालो मुंबईसाठी आणि आता वाजले सकाळचे 6:30. दिस इज डे 5. संडे आणि उद्याचा मंडे असल्या कारणाने आता पालखी वगैरे सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे बॅक टू मुंबई आणि बॅक टू वर्क आहे, बॅक टू लाईफ आहे उद्यापासून. सो आता प्रवास चालू करतो आणि अजून नाश्ता वगैरे काही केलेला नाही. बाकी सगळ्यांनी केलं आहे, मी सगळ्यात लेट उठलो बिकॉज मी असं पण दिवसभर बाईकवर असणार, घामाघुमणं, त्यामुळे मला आंघोळ करायची नव्हती. सो आता मी एकदा पोचेन त्यानंतरच पूर्ण फ्रेश होईल. तर तोपर्यंत काहीतरी खाऊ वगैरे आणि मग मध्ये निघू. लेट्स सी. ओके, सो तयारी झालेली आहे. आता वाजलेत 6:45 आणि कोल्ड स्टार्ट तर केला आहे बाईकला, म्हणजे मगाशीच करून ठेवला कोल्ड स्टार्ट, जोपर्यंत सगळे
गाडी वगैरे म्हणजे सामान भरत होते आणि पॅकअप सगळं चाललेलं तोपर्यंत. सो लेट्स मूव नाव. चला. ए महादेव. चला. शिवाय हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. नमः पार्वती पते हर हर महादेव. जस्ट स्क्रॅम थिंग्स थोडासा. हा इकडनं वेळ फाट्यावरनं. तर आता मी निघालोय आणि आल्यासारखं ग्रामदेवतेचं दर्शन घेणं हे गरजेचं आहे. तसं तर देव सध्या पालखीत आहेत पण मंदिराच्या इकडे येऊन दर्शन घेणं इज मॅन्डेटरी. तर एकदा पाया पडू आणि निघू. सकाळचे 7 वाजले. ह्या महिन्यामध्ये एवढ्या सकाळी एवढं फॉग हे अजिबात एक्सपेक्टेड नाही आहे. आणि 2 दिवसापासून ॲक्च्युली चाललं आहे. गावची परिस्थिती अशी होती, कोकणात सध्या परिस्थिती अशी आहे की दुपारी आणि दिवसा एवढं जास्त गरम आहे तुम्हाला अजिबात ते राहणार नाही. गरमी उभे राहिलं ना तरी नॉर्मली असं घाम सुटतोय. पण एकदा का 6:30 पावणेसात झाले संध्याकाळचे की त्याच्यानंतर एवढं क्लायमेट चेंज होतं, मस्त चेंज होतं. साप काय दिसतच नाही रस्त्यावर. काय म्हणजे कुठला महिना आहे हा? मी डिसेंबर मध्ये वगैरे आलोय गावाला की मी पावसाळ्यात आलोय. तुम्ही गरमी मला काय कळत नाही. नुसती रस्ता दिसत नाही. हा घरात पडून असं वाटतं आता तासाभरात पाऊस पडून गेलाय. आणि दिस इज समथिंग वी रायडर्स नीड. की छान असा फॉग आहे, बाहेर थंड आहे, आतमध्ये वॉर्म फिलिंग आहे. जॅकेटच्या अजिबात गरम नव्हतं. यापेक्षा जास्त अजून काय होय. लोकांनी पहाडों भी जास्त असं व्हायरल केल्या होत्या. पण अभी भी कम टू कोकण. कोकण जास्त पण बोलता दिसत नाही. एवढा जास्त मॉल आहे. विचार करा हे ऑफ सीझनला जर असं असू शकतं. थंडीत आणि पावसाळ्यात क्या हो सकता है मेरे लाला, मेरी चुम्मा रे चुम्मा. सो राइट बिकॉज येस यू आर राईट गाईज. राईट घ्यायचा होता कारण की मागून मी या रोडने आलो. नाही पाहिलं नाही मी. नाही मी हे करत होतो. मी बघितलं नाही. लेट्स गो गाईज. आता रस्ता आपल्याला माहिती आहे कुठचा.
सो परवाच्या दिवशी माझी एक छोटीशी चूक झाली येताना मुंबईवरनं. ते म्हणजे आम्ही इकडे नाश्ता केला देवरुखला आणि त्याच्यानंतर हा स्ट्रेट जो रूट आहे तो न घेता मी म्हणजे इकडनं मला जायचं होतं बट मी जाताना गेलो इकडून. ती माझी छोटीशी चूक झाली. त्यामुळे मी इकडनं परत फिरून जिकडनं आम्ही आतमध्ये घुसलो त्याच रोडला आलो. आणि हा जर म्हणजे मी असा हा जर रूट घेतला असता ना तर मी गेलो असतो लांजा थ्रू आमच्या गावाकडे. बट मी चुकून हा जो समोरचा रस्ता आहे रत्नागिरीचा हा स्टेट जातो रत्नागिरीकडे हा मी घेतलेला. तर त्यामुळे माझी थोडीशी चुकामुक झाली त्या दिवशी. पण आता मला रस्ता एकदम चोखच पार झालेला आहे त्यामुळे आता मी डोळे बंद करून पण येऊ शकतो. तसं आता लोणावळा कर्जत वगैरे आमचं झालेलं आहे तसं आता मला कोकणातून या गावापर्यंत मला रस्ता पार झाला आहे. काय एवढा हायवे टू हायवेच काय ऑलमोस्ट 7 वाजता निघालेलो आम्ही आमच्या गावावरनं आणि आता बायपास मार्गे देवरुखला आलो. इकडून संगमेश्वर आणि डिरेक्टली हायवे. बट पाऊण तास 7ला निघालेलो आता वाजले पावणे 8 नाही 7 आणि 8:45 झालेत. पाऊण तासात ऑलमोस्ट आम्ही देवरुखला आलो आहे. फटाफट आलो एकदम. फॉग वगैरे होता थोडासा जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितला मागे. आणि एवढ्या गाड्या वगैरे नव्हत्या एकदम ओपन रोड त्याच्यामुळे फटाफट आलो. आता नाश्ता करतो कटवडा आणि बाकी सगळ्यांनी काय काय मागवलं आहे ते खाऊन झालं की लगेच परत बॅक टू रोड आणि बॅक टू मुंबई. आई ऑफरोड कारण की माणगावला आलेलो आहे आणि इकडचं ट्रॅफिक जर अवॉइड करायचं असेल तर ऑफरोडचा वापर करावा लागणार. अरे मित्रा फायदा काय इकडे गाडी टाकून तुला जायला भेटणार आहे का रे. रिक्षावाले पंगाले भावाने अशी गाडी टाकली आपण कुठनं काढणार गाडी. निघाले जिलगा लागेल. अरे पण का साईडने काय टाकायची आहे बाईक वाले चुकून जातील. काका घाबरले. काका घाबरले. राईड तर तुम्ही कुठल्याही गाडीवरनं करू शकता पण ऑफरोडिंग साठी तुम्हाला ऍडव्हेंचर हवी ना बबलू. हे बघ आता इतकं टाकत. पुढे भाऊ बंधू आहेत कोणतरी रायडरवाले आपले रायडर भाऊ बंधू. विचारा रे
द्या रे, असं नका करत जाऊ यार, बाईकवाल्यांना जागा देत जा थोडीशी बाई. कशी जाणार आम्ही? तो तर भावाचे पायाचे किती व्यवस्थित लागले म्हणून तो बिचारा निघाला. आरती वरती राईड करणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कारण की स्पोर्ट्स बाईक वरती लॉंग टुरिंग करणं आहे थोडं कठीण. अंग धरतं. गावाकडे तो चाललाय आणि त्याचा कलर पण अत्यंत छान वाटतो. आता वाजले 1:15. 7 वाजता निघालेलो गावातनं आणि आता कोलाडला पोचलो आहे दीदीकडे. एवढं फक्त माणगावमध्ये ट्रॅफिक भेटलं नाही, भेटलंय येताना. बाकी एक नंबर प्रवास झाला. हायवे एकदम खाली आणि रस्ता मस्त झाला, एकदम मस्त म्हणजे मस्त झाला रस्ता. मक्खन म्हणजे चुम्मेश्वरी रस्ता झाला. आणि एक माणूस काय करायचं आपल्या चॅनलला आणि नाही केलं तर ओके. सो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप इच्छा होती ना तुला राईडला यायची. फक्त हात लावून लावून दाखव कुठे काय काय झाले. काय झाले? पट्ट्या. आणि अजून काय नाही, अजून एवढंच हे काय बोलवतस ना, काय सुजल्यासारखं वाटतंय. काय सुजल्यासारखं वाटत? सुजला आहे. तुला नाही, पट्ट्यांनी असे. आणि काय ताण लागले वर. आणि उद्या कामाला जाणार आहे की नाही? उठलो तर जायचं. हा, उठलो तर जायचं. उठलो तर जायचं आणि याला राईडला यायचं. उठलो तर जायचं नाही तर. सो आता वाजलेत 6:15 आणि मी डॉट 6 वाजता पोचलो. तशी अवस्था थोडी खराब झाली आहे बिकॉज धूळ माती खूप होती आणि एक वेगळ्या रूटने आलो. तो खूप मस्त आहे. जसं मी तुम्हाला बोललो की नवीन रूटने जातो आहे. तो ॲक्च्युली कसं आहे, तुम्ही जर मला नाव पण आठवत नव्हतं. आपण एकदा JNPTला वर चढलो आणि तिकडनं मुंबईवाला एक्झिट मारला की एक्झिट मारल्याच्या नंतर जो पहिला U-टर्न लागतो तो U-टर्न घ्यायचा आणि तो U-टर्न घेतल्याच्या नंतर एक सर्व्हिस रोड आहे. त्या सर्व्हिस रोडने आतून तो रस्ता तुम्हाला घेऊन जातो नवी मुंबई एअरपोर्ट जो नवीनवाला झाला आहे तिकडे. त्याच्या पॅरलल एक रोड आहे आणि तो रोड आपल्याला बाहेर पाडतो कळंबोली नाही ॲक्च्युली DY पाटील स्टेडियमच्या एक सिग्नल आधी सर्कलला. त्याच्यामुळे खूप प्रमाणात आपलं ट्रॅफिक आणि सिग्नल वगैरे अवॉइड होतात. तर तुम्हाला जर कोणाला तो रस्ता माहिती असेल तर प्लीज त्याचं नाव मला कमेंटमध्ये सांगा, किंवा जर कोण नवीन पण येत असेल तर तो वाला रूट एकदा ट्राय करा. तुमचा खूप वेळ वाचेल आणि कष्ट पण वाचतील. तर आता 6:15 झालेत पोचून, तर आता फ्रेश व्हायचं आहे बस. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ओव्हरऑल जर तुम्हाला सगळे व्हिडिओ आवडले असतील, माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी आता राईड तर नाही म्हणता येणार, बट कुठे ना कुठे फिरू तेव्हा व्लॉग करेन आणि आय डोंट नो राईड होऊ पण शकते. सो स्टे ट्यून्ड आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.